नमस्कार. आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज. आज एका व्यक्तीचा आमच्या ऑफिसमध्ये कॉल आला आणि त्याची तक्रार अशी होती की तो बँक ऑफ महाराष्ट्र शाखा होटगी रोड, पण सध्या ती बँक स्थित आहे कुमठानाका येथील क्रीडा संकुलच्या खाली. तर त्याची तक्रार अशी होती की त्याच्या शाळेमध्ये त्याच्या मुलाचे काहीतरी पैसे गव्हर्नमेंटकडून आलेले होते, तर ते पैसे मिळवण्याकरिता त्याला त्याच्या पत्नीसहित जॉईंट अकाउंट त्याला काढायचा होता आणि तो जॉईंट अकाउंट काढण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेला. तिथे गेल्यानंतर तिथं त्याला असं सांगण्यात आलं की तुमचा हा जॉईंट अकाउंट काढता येणार नाही, कारण तुम्ही मुसलमान 1, 2, 3, 4 असे लग्न करता. मग काय गृहीत धरायचं आम्ही, हीच तुमची बायको आहे किंवा नाही, असे अनेक प्रश्न त्या व्यक्तीला विचारण्यात आले. तर मला सांगा, बँकेत येणार प्रत्येक मुसलमान का 2-4 बायका करूनच आलेला असतो काय? किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही बघताय, ज्या मुसलमानला बघतोय, तो प्रत्येक जण 2-4 बायका केलेलाच व्यक्ती म्हणून असं गृहीत धरून बघताय का? तर बँक ऑफ महाराष्ट्राचा हा लिगल स्टेटमेंट आहे असं माझं म्हणणं नाहीये. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बसलेला तो अधिकारी त्यांना बोललेली ही गोष्ट की तुम्हाला 2-3 बायका तुम्ही करता, त्यासाठी म्हणून तुमचा जॉईंट अकाउंट न काढता फक्त आम्ही तुमच्या नावावर अकाउंट काढू, बापाचा अकाउंट आम्ही काढू, आईचा अकाउंट त्या ठिकाणी काढता येणार नाही, हे तुमच्या पर्सनल लॉ बोर्डमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही तुमचा अकाउंट काढत नाही. मग ही बाब त्याने ज्यावेळेस आम्हाला सांगितली, त्याची शहानिशा करण्यासाठी म्हणून आम्ही आमची टीम घेऊन बँक ऑफ महाराष्ट्राच्या त्या शाखेमध्ये आम्ही पोहोचलो. माणूस ज्यावेळेस येऊन विचारतो त्यावेळेस त्याची भाषा सभ्य होते, विषय बदलतो, बोलण्याचा टोन बदलतो आणि सगळा विषय वेगळा होऊन जातो. पण ज्यावेळेस तो खुर्चीवर त्याच्या बसलेला असतो, त्याच्यासमोर एक गिराईक म्हणून, एक अकाउंट उघडण्यासाठी म्हणून येऊन उभारलेला जो व्यक्ती असतो, त्याच्यासमोर मात्र त्याची अरेरावी ही बघण्यासारखी असते. हे एक नाही, असं प्रत्येक ठिकाणी घडतं. पण त्या गोष्टीचे कोणी दाद घेतं, कोणी घेत नाही. आम्ही घ्यायला गेलो होतो, आम्ही ते विचारणा करायला गेलो होतो त्या गोष्टीची. त्यावेळेस त्याने म्हटलं की नाही, मी फक्त एवढं नाही, एवढंच बोललेलं आहे आणि नियमानं बोललेलं आहे. पण त्यावेळेस म्हटलं की मुसलमानाचं अकाउंट बनवत नाही, मुसलमानचा अकाउंट बनवत नाही. अकाउंट बनवू नका, विषय नाहीये, मुसलमानचा अकाउंट का बनवत नाही? कारण काय? तर कारण दिला हा, म्हणे की गव्हर्नमेंटनं तसा GR काढलेला आहे की मुसलमानांना जे अकाउंट बनवायचं त्याच्या वडिलाच्याच नावानं बनवायचं आहे. तर ही न्यूज कव्हर करत असताना ते एक बाई आली. त्या बाईला मी बाईच म्हणे, कारण तिचं वागणं ते एक बँकेत काम करणाऱ्या बाईसारखं काम नव्हतं. असे इशारे करून बोलत होती. मी तिला काय म्हटलं, ती बाई तिला सांगितलं, ती म्हणायला लागली की सर्क्युलर दाखवा, यांना सर्क्युलर दाखवा. मग मी पण म्हटलं की सर्क्युलर दाखवा की मुसलमानांसाठी तुमच्या बँकेला, बँक ऑफ महाराष्ट्राला असा सर्क्युलर आलेला आहे का की तुम्ही आलेल्या प्रत्येक मुसलमान व्यक्तीला तुझे 2 बायका आहेत का, किंवा 2 बायका असणाऱ्याला आम्ही तो अकाउंट बनवून देत नाही, तुझी एकच बायको जर असेल त्याचा प्रूफ दे, मग तुझा जॉईंट अकाउंट आम्ही काढतो, असा सर्क्युलर तुमच्याकडे आहे का, असं मी त्यांना विचारलं. ती बाई तावात आली, असे काही इशारे केले, अजून परत जाऊन आपल्या ठिकाणी बसली आणि म्हणते की मी दिवसभरात 25 मुसलमानांचे अकाउंट बनवले. तू का मोजतेस 25 मुसलमानाचे अकाउंट? गरज काय? तुमच्यासाठी अकाउंट हा अकाउंट होल्डर आहे, तो मुसलमान किंवा इतर कोणत्याही कास्टचा असू दे, त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाहीये. तुमच्यासाठी अकाउंट होल्डर हा फक्त अकाउंट होल्डर आहे. मी 25 बनवते, त्यांना 15 बनवतो, तुम्हाला काय गरज आहे त्या गोष्टीची क्लॅरिफिकेशन देण्याची? आम्ही फक्त तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही ज्या व्यक्तीने आम्हाला तक्रार दिली त्याच्यासमोर तुम्ही असं म्हटलेलं आहात की मुसलमान आहात, मी तुझं अकाउंट बनवत नाहीये. हा ब्लेम बँक ऑफ महाराष्ट्रावर नाही. बँक ऑफ महाराष्ट्राबद्दल हा ब्लेम जर वाटत असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या स्टाफमध्ये बोललेल्या व्यक्तीचा हा विश्लेषण किंवा हा त्याचा शब्द आहे, हा त्या शब्दामध्ये बोललेला आहे. त्याला आठवत नसेल, त्या खुर्चीवर बसून अनेकांना जरा आम्ही अधिकारी आहोत, मोठे आहोत, काही बोलत तरी चालतं, कोण ऐकतं, कोण विचारणार, कोण बघणार, या द्वेषामध्ये बसलेले काही अधिकारी लोक असतात बँकमध्ये आणि सर्रास प्रत्येक बँकामध्ये अशा गोष्टी दिसून येतात. तर मला सांगा, एखाद्या ठिकाणी एखादी बँक ब्राह्मण व्यवस्थापकाची असेल आणि त्या लोकांनी जर एखाद्या दलित व्यक्तीला बोललं तर चालेल का? मुस्लिम व्यवस्थापकांची जर बँक असेल, त्या ठिकाणी त्या लोकांनी जर एखाद्या हिंदू व्यक्तीला बोलले तर चालेल का? बँक हे बँकच असू दे, बँक हे बँकच राहायला पाहिजे. राजकारण करण्यासाठी राजकीय लोक बसलेले आहेत. बँकच्या अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो लक्षात घ्या,
राजकारण करण्यासाठी राजकीय लोक बसलेले आहेत. हा राजकीय द्वेष मनामध्ये ठेवून एखादा बँक अकाउंट होल्डर बँक अकाउंट काढण्यासाठी किंवा नवीन माणूस ज्यावेळेस येतो त्याच्यासोबत अशा राजकारणाच्या आणि द्वेषच्या भावना आणि जातीपातीच्या गोष्टी त्यांच्यासमोर बोलू नका. हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे. फक्त मुसलमानांना बोललं ह्याच्यासाठी म्हणून नाही. आज मुसलमानांना बोललं तर उद्या दुसऱ्याला बोलतील, तिसऱ्याला बोलतील, बोलले पण असतील. काय माहित, आम्ही विचारलं म्हणून ही घटना घडली का आम्हाला कळून आली. ज्यांना नाही बोललं, ज्या लोकांनी तक्रार केली नाही, ऐकून निघून गेले ते गेले निघून. मग तुमचं काम फक्त काय, अकाउंट उघडणं. जे निमात बसतं ते काम तुम्हीही करा, निमात बसतं ते काम आम्ही करतो. आमच्यावर केस करण्यासाठी त्यांचा एक माणूस पळत गेला, केला का नाही केला आम्हाला माहिती नाही. केला तर आम्ही नक्कीच त्याचा जबाब देऊ. पण त्याने आम्हाला JR आहे म्हणून हा कागद दाखवला. हा का JR आहे, चेक करा. हा JR आहे. तुम्ही ज्यावेळेस गुगलवर सर्च कराल ही माहिती त्या ठिकाणी मिळेल. हा महाराष्ट्र अधिकृत बँक ऑफ महाराष्ट्राला मिळालेला JR नाही. हा अधिकृत कोणत्याही बँकेला मिळालेला JR नाही. तसा JR त्यांनी दाखवावा आणि त्याच्यानंतरच मग आम्ही ते पुढची जी गोष्ट आहे ते त्यांच्या समोर त्यांच्या समक्ष त्या व्यक्तीला घेऊन जाऊन बोलू. तर माझं फक्त या बाईटमधून एवढंच म्हणजे माझं बोलणं एकच आहे की निदान बँक तरी सोडा जातपातीचं राजकारण. बँकेने तर हा राजकारण नाही करायला पाहिजे. त्या ठिकाणी मुस्लिम असू दे, दलित असू दे, हिंदू भाऊ असू दे, धनगर भाऊ असू दे, कोणी आमचे समाज बांधव असू दे, त्यांच्यासोबत अशा गोष्टी कोणत्याही बँकेत घडणे हे एक दुर्दैवाची बाब आहे. तर माझी एकच विनंती आहे त्याही लोकांना आणि जे लोक आणि त्याही लोकांना विनंती करतो जे लोक जातात आणि असे झिलकाऱ्या त्या लोकांचे खाऊन येतात ना, त्या लोकांनी आमच्याकडे या. आम्ही त्यांना जाऊन जाब विचारू आणि कसा आम्ही जाब विचारलाय हे तुम्हाला आता ह्या पुढच्या बाईटमध्ये बघायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद. तुमचे व्यवस्थापक कोण आहेत? तुमचे व्यवस्थापन तुमचं नाव काय? तुमचं नाव काय सर? उदय रुपनर. ठीक. व्यवस्थापक कुठे? अरे बसा हो सर, त्यांच्यासमोर लोक नाही. बरं. कॅमेरा चालू. काय म्हणणार तुझं सांगा. नाही थांबा तुम्हाला मग तुमच्याशी बोलायचं. बोला तुम्ही काय सांगितलं त्यांना? तेच सांगितलं जॉईंट अकाउंट आम्ही नाही म्हणून सांगितलं आईबरोबर. आईबरोबर नाही ह्याचं कारण काय? तेच सांगितलं. कसं आहे माहिती आहे का, तुमच्यामध्ये जास्त विवाहाचा कायदा नाही आहे. म्हणजे तुम्हाला 2पेक्षा जास्त विवाह तुम्ही करू शकता, 4पेक्षा जास्त करू शकता. ते असेल ते. त्यामुळं आईच्या ऐवजी आम्ही वडिलांचंच बोलतो असं तुम्ही सांगितलं. समोर त्यांना. नाही आता प्रत्येक माणूस 4 विवाह करतो असं तुम्हाला म्हणजे असं गृहीत धरताय का? तुम्ही स्पष्ट भाषेत म्हटलात की आम्ही मुसलमानांना अकाउंट काढून देत नाही. कारण काय? मुसलमानांना नाही. मी त्या माणसाला समोर बोलेन सर. बोलवा की. मी मीडिया पर्सनच आहे. कॅमेरा चालू करा. 2 मिनिट बसा तुम्ही. मी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे. ठीक आहे. आम्ही तेच म्हणलं की तुमच्यामध्ये हा कायदा आहे त्यामुळे आम्ही ते करत. आमचा कायदा काही असू दे हो, तुमचं काम आहे फक्त काढणं. तुम्ही मुसलमानांना अकाउंट काढू देत नाही हा विषय चुकीचा आहे. मी त्या माणसाला समोर उभा करणार. प्लीज बोला. तुम्ही मुसलमान हा शब्द जर वापरला असेल सर हा विषय गंभीर होणार. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही बोललेली गोष्ट ही वैयक्तिक आहे, बँकेचा त्याच्याशी संबंध नाही. तुम्ही मला तसा JR दाखवा. आहे का तुमच्याकडे JR? तसा दाखवा मला तो JR दाखवा ज्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की बाबा तुम्ही 4 विवाह करता, 2 विवाह करता म्हणून आम्ही. आमचं तसं म्हणणं नाही आहे. आमचं फक्त एवढंच आहे की तुमचं म्हणणं आहे. हा तुमचं म्हणणं आहे. बँकेचा JR दाखवा मला. शूट चालू नको. मला JR दाखवतो. तुम्ही डायरेक्ट मुसलमानांना नाही म्हणता याचा अर्थ काय? म्हणजे मुस्लिम अर्बन बँकमध्ये जर दलित माणूस गेला म्हटलं आम्ही फक्त मुसलमान. ऐकून घ्या 2 मिनिट सर. जातीचा उल्लेख तुम्ही केला म्हणून मी आलोय. केवळ सांगताना सांगितलं की अशामुळे देत नाही आम्ही. नाही तुम्ही देत नाही बरोबर. तुमच्याकडे तसं JR दाखवा ना तुम्ही समोरच्याला समाधान करायला. तो JR दाखवा. 2 मिनिट. नाही राहू दे. चुकीचं तुमचं आहे तर आम्ही दाखवणार ती गोष्ट.
नाही दादा, राग मला कोणत्या गोष्टीचा सांगू का मी तुम्हाला? तुम्ही एखाद्या माणसाला तुम्ही नका म्हणा, मुसलमानांना नाही म्हणजे काय अर्थ आहे? ऐका, काही गैरसमज झाला असेल. गैरसमज नाही, मला तो JR तुम्ही आता स्पष्टीकरण दिला, तो JR दाखवा मला. जिथं ब्राह्मण व्यवस्थापक आहे त्या लोकांनी दलितांना नाकारलं तर चालतं का? जिथं मुसलमान व्यवस्थापक आहे त्यांनी हिंदूंना नाकारलं तर चालतं का? अरे असं विष पेरून घेऊ नका डोक्यात. नाही, फर्स्ट डायरेक्ट तुम्ही बोलताय मुसलमानांना आम्ही देणार नाही अकाउंट काढून म्हणून, आणि आमच्या समोर तुम्ही दुसऱ्यांचे अकाउंट काढताय, ही काय पद्धत आहे? ही मॅडम 3 वेळा आली. हाँ दाखवा, सर्कुलर दाखवा. नहीं, आप हमारे पर्सनल प्रॉपर्टी ले नहीं सकते. तुम्ही आमची पर्सनल प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. तुम्ही माझी पर्सनल प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. तुम्ही कसं हिसकावून घेतलं मॅडम? तुम्ही कसं हिसकावून घेतलात मला ते सांगा. तुम्ही हिसकावून कसं घेतलं ते सांगा. नाही, हिसकावून कसं घेतलं पहिला ते सांगा. मोबाईल काय हिसकावून घेतला तुम्ही? काय नाही मला सांगा. तुम्ही असू दे ना मग 353 घाला आमच्यावर. 353 आम्हाला इथं खाजवायला वेळ नसतोय. हा नसतो तर मग तुम्ही काय मुसलमानांना हे बोलू नका, ह्या भाषेत बोलू नका. मी पत्रकार आहे, मला तुम्ही ते खाजून बिजून फोटो बिटा करून बोलू नका. नीट बोला. तुम्ही बाई आहे म्हटलं तर मी तुमच्याशी नीट बोलतो. तुमचा विषय नाही आहे, आमचा विषय यांच्यासोबत चालू आहे. सर ह्यांना पाठवा पहिला. मी अकाउंट ओपन करते, माझ्यावरती येते. बरोबर आहे. तुमचं नाव काय? तुम्हाला काय सांगा की आम्ही न्यूज मध्ये लावू की आम्ही. तुमचं नाव सांगा. तुम्ही नाव सांगा की आम्ही न्यूज मध्ये लावतो ती गोष्ट. काय न्यूज मध्ये दाखवलं? हा तुम्ही अकाउंटंट आहे, तुम्ही अकाउंट ओपन केलं नाही, मुसलमानांचं अकाउंट ओपन केलं नाही म्हणून दाखवतो आम्ही. काय बोलायला लागले? तुमच्या माणसाने बोलले की त्या गोष्टीसाठी आलोय ना आम्ही. माणसाने काय 25 अकाउंट ओपन केले सगळे मुस्लिमचे. तुम्ही JR दाखवा मला. या बाईला पॅन कार्ड नाही म्हणून ह्याला हकलून दिलं. याच बाईला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विदाउट पॅन कार्ड त्यानं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट ओपन केलं. कधी आलं होतं तुम्ही? खाली आलेले होते पण मला 1 वर्षाखाली. चल बस. त्या बाईनं सर्क्युलर म्हटलं ना, तो सर्क्युलर दाखवा. ऐकतो, सर्क्युलर दाखवा. हे दाखवू नका. सर्क्युलर दाखवायला आला होता ना रागानं, तुम्ही सर्क्युलर दाखवा. तुम्ही जे हे घेताय ना त्याच्याबद्दल मी सांगते. सर्क्युलर दाखवा, हे दाखवू नका मला. मी काय सांगायला अकाउंट ओपनिंग जास्तीत जास्त. सर्क्युलर दाखवा मला, सर्क्युलर दाखवा मला. हे घेऊन काय करायचं? मग तुमच्या माणसानं कसं काय म्हटलं मुस्लिमांचे आम्ही अकाउंट ओपन करत नाही म्हणून? मग आम्ही वेडे का? आम्ही वेडे आहेत का? मग आम्ही वेडे आहोत. आम्ही आलेले वेडे आहोत का? 35 अकाउंट घेतलेत त्यांनी आणि मी 25 केलेत. सर्क्युलर दाखवा. 90% अकाउंट. ओके, सर्क्युलर दाखवा. तुम्ही आता ज्या तावानं आला होता ना सर्क्युलर दाखवायला, ते सर्क्युलर दाखवा. शेवटी आम्हाला शिव्या खायला लागतात लोकांच्या. आम्ही तुम्हाला एक्सपोज करणार पहिल्यांदा. मोहसिन शेख, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष. ठीक आहे, चलो बंद करो. चलो. आमचा फक्त एका शब्दाला आक्षेप आहे, मुसलमानची लोक 2-4 लग्न करतात, त्यामुळं आम्ही हे करत नाही. मुसलमानचं मी अकाउंट काढत नाही हा शब्द त्यांनी स्पष्ट बोललाय. आम्हाला समोरच्यांनी तक्रार दिली म्हणून आम्ही आलो. आमचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. तो सर्क्युलर दाखवा. मुसलमानांना तसा अलाउड नाही. तो सर्क्युलर मला दाखवा, मी गपचूप जातो. ते आले ना तर आव्हानं ते ओढत सर्क्युलर दाखवा सर म्हणून. तो सर्क्युलर दाखवा. त्या मॅडमला बोला त्यांच्याकडे असेल तर. मॅडम ते बोला त्या मॅडमना. त्यांनी सर्क्युलर दाखवतो म्हणतात ना. मी बसतो दादा, तुम्ही सर्क्युलर दाखवा. मुलांना वडीलच लागतात. हां, हे बोला ना तुम्ही 4 लग्न करता, तुम्हाला 2 अलाउड आहेत, तुम्हाला 3 अलाउड आहेत. हे गोष्ट बोलायची काय गरज आहे तुम्हाला? सुनो मेरी बात. तुम मेरी बात सुनने वाले. बोलो. अभी जो इन्होंने बोला वही मैंने बोला था. मेरे को उल्टा पूछा गया, ऐसा कैसा रहता.
तो मैं उसको प्यार से समझा, देख भाई तुम्हारे इसमें ज्यादा शादी कर सकते हो, ये कायदा है, हिंदुओं में वो नहीं है, तो वो कायदे की वजह से आप लोगों का खाली पिताजी के साथ ही ज्वाइंट होता, ये बात है। यही वाक्य बोला है, तुम्हारे जो आदमी है उसको सामने बोला। ठीक है, मैं कल उसको लेकर आता। अगर आप मुसलमान वर्ड अगर यूज नहीं किए सर, तो ये पूरी न्यूज में कल लगाऊंगा, मैं कल पूरी न्यूज लगाऊंगा अगर आप मुसलमान वर्ड अगर नाही. मैं खुद सामने आता, मैं क्या मॅडम लोक तेच असतात, आम्ही कुठं नाही, कसं नाही तेच म्हणतो तुम्ही. आता सर्क्युलर म्हटलं ना, ऐका, आता मॅडमनी सर्क्युलर म्हटलं ना, तो सर्क्युलर मला दाखवा. आता दाखवा. मग वडिलांचं होतं तर मग का बनवलं नाही त्याचं अकाउंट? त्याचं अकाउंट का नाही बनवलं? टायमिंग ठेवलंय आम्ही. त्यांना किती वाजता आला होता? त्यांनी जवळ 12:30च्या आसपास आलो होतो. विचारा तुम्ही त्यांना. काय म्हटलं मी, कल आजा, कल 10 बजे दे दो. आम्ही समजून सांगितलं. मला सर्क्युलर काय संबंध नाही. चालेल, मला सर्क्युलर दाखवा फक्त. तुम्हाला सांगणार नाही काहीतरी चुकीचं सांगितलं असेल. आता आम्ही सहज म्हणणार माईक निकाल मध्ये हा कायदा आहे म्हणतो की नाही माणूस. माईक लावायचं, शूट चालू कर. ठीक आहे, सर्क्युलर काढा, मी माझी बाईट तयार करतो. चलो. ये नाम को फोकस करो जरा. नाही, तुम्ही सर्क्युलर दाखवणार तर मला सर्क्युलर दाखवा. नमस्कार, मी मोहसिन शेख, इंडियन टाइम न्यूजमधून. आता सध्या उभारलोय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. सकाळी एक तक्रार आली होती. एक व्यक्ती जॉईंट अकाउंट काढण्यासाठी इथे आलेला होता. त्यावेळेस त्याला असं म्हणण्यात आलं की बँक अकाउंट उघडताना तुम्ही 2, 3, 4 लग्न करता, असा त्या माणसाचा. पण सांगा, विनाकारण काही पॉईंट देऊ नका, पूर्ण वाक्य बोला. ज्यावेळेस समोर बोलवा, मी पूर्ण वाक्य बोलवतो त्याच्यात. कैमरा उधर. मैं खुद ही था भाई, वो सामने मेरे आया था, उसको मैं इतना. ये नाम को फोकस करो. नाही, तुम्ही सर्क्युलर दाखवणार तर मला सर्क्युलर दाखवा. नमस्कार, मी मोहसिन शेख, इंडियन टाइम न्यूजमधून. आता सध्या उभारलोय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. सकाळी एक तक्रार आली होती. एक व्यक्ती जॉईंट अकाउंट काढण्यासाठी इथे आलेला होता. त्यावेळेस त्याला असं म्हणण्यात आलं की बँक अकाउंट उघडताना तुम्ही 2, 3, 4 लग्न करता, असं त्या कारण पण सांगा, विनाकारण काही बाईट देऊ नका, पूर्ण वाक्य बोला. ज्यावेळेस त्या माणसाला समोर बोलवा, मी पूर्ण वाक्य बोलवतो त्याच्यासोबत. लगाओ कैमरा. मैं खुद ही था भाई, वो सामने मेरे आया था, उसको मैं इतना ही बोला, वो भी दिखाता हूँ कि भाई वाइफ के साथ नहीं बनता है, बाप के साथ ही अकाउंट होता है. उसके लिए उसने मेरे को आड़े पूछा, तो मैंने उसको प्यार से समझाया कि देखो भाई, मुस्लिम समाज में तुम्हारे यहाँ शादियों का बंधन नहीं है, आप लोगों को 4 से ज्यादा शादी कर सकते हो, इसलिए हम मम्मी का नहीं लेते, खाली पिताजी का ज्वाइंट खाता लेते. वो समझ के गया और कल सुबह 10 आने को बोला था. खत्म हो गई बात. उसके ऊपर ये बाद बना है. उसके बाद में मैंने कुछ नहीं बोला. उसके बाद में आप ज्वाइंट अकाउंट निकाले कि नहीं निकाले? उसके बाद में देखिए मतलब जो माँ के साथ या बाप के साथ उनका ज्वाइंट अकाउंट निकाले कि नहीं निकाले? उसके बाद क्या, उसका निकल कर जाने के बाद में बाकी जो अदर कास्ट वाले आपके हिसाब से अगर दूसरा अगर आ रहा है, जो भी आया है माँ बाप का 12:30 के बाद जो भी आदमी आया है उनको हमने कल बुलाया है. हाँ, तो उनके माँ बाप का नहीं, उनके माँ बाप का निकाले. हिंदुओं में माँ के साथ हम निकाले. हाँ, तो वही सर्कुलर हमको बता. मैं वही तो बात कर रहा हूँ ना, फिर मैं वही बाइट दे रहा हूँ. मैं वही बाइट दे रहा हूँ. मैं खाली जो फरक है वही बताया. हाँ, ठीक है. ह्यांचं म्हणणं असं आहे की मुस्लिम समाजातील व्यक्ती 2-4 लग्न करू शकतात आणि हिंदू समाजामध्ये तसा विषय नाही, म्हणून त्यांनी त्यांचं अकाउंट त्यांच्या आईसोबत बनवलंय आणि मुस्लिम व्यक्तीचा अकाउंट फक्त त्याच्या बापाबरोबर बनवायचा, असा सर्क्युलर आहे असं म्हणून एक मॅडम इथं तावातावाने येऊन आमच्या प्रतिनिधीचा मोबाईल हिसकावून घेतला अक्षरशः, आणि त्याच्यानंतर ते सर्क्युलर आता दाखवत आहे. हा सर्क्युलर आहे का नाही आम्हाला माहित नाही. आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये उभारलोय, व्यवस्थापकांशी बोलतोय. तो सर्क्युलर जर आम्ही म्हणजे बघितला, तो व्यवस्थित आहे, खरा असेल तर आम्ही इथून निघून जाऊ, नसेल तर नक्कीच आपण ही न्यूज संध्याकाळी पाहाल.